चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी त्रिशला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। त्या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत शेतकरी कर्जदाराला योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मात्र योजना कशी राहील, अटी काय राहील, नेमके पात्र शेतकरी कोण याची सरकारकडून अजूनही स्पष्टता आली नाही। त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत शेतकरी कर्जमाफीचा विषय मांडला। कर्जमाफीची अपुरी घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे का? हा शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही काय? असे म्हणत सरकारला चांगलेच धारेवर धरले। बघा वडेट्टीवार काय म्हणाले। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती, अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी करत असताना वारंवार पात्र पूर्वी कोरा आता पात्र आता ह्याच्यातून कोण पात्र हे कसे ठरवणार? कारण 30 सप्टेंबर पर्यंतच्या 2025 पर्यंतची 2 लाखापर्यंतची ही कर्जमाफी ही खरंच काय फायदा होईल, किती शेतकऱ्यांना फायदा होईल, नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय फायदा होणार आहे? ही खरं म्हणजे 30 सप्टेंबर ही तारीख लावून शेतकऱ्यांना विश्वासघात शेतकऱ्यांचा करणारी फसवी अशी कर्जमाफी आहे, हे आता बोलायला इथे पूर्णतः वाव आहे। प्रहारचे अध्यक्ष शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर येथे संपूर्ण कर्जमाफीकरिता महाएल्गार मोर्चा काढला होता। 3 दिवसाच्या मोर्चात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचा शब्द त्यावेळी दिला होता। दरम्यान या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली। पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती, म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची। दुसरं, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू। आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे, त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती। दुसरे का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही। किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे। हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे। काही असो, जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं। आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहे त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं। कर्जमाफी योजनेचे स्वागत सत्ताधाऱ्यांनी केले आहे, तर विरोधकांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला आहे। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर शेतकरी नेते बच्चू कडू आणि विरोधक काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि बघत रहा @पोस्ट मराठी। धन्यवाद।